श्रीराम. साधक हो, सध्या आपण सोमवार ते शनिवार श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या परंपरेतील साखरखेर्डा येथील संत परमपूज्य श्री प्रल्हाद महाराज यांचे श्री देवीदास अमृत मोहोरील लिखित संक्षिप्त चरित्राचा आस्वाद घेत आहोत. तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत. दिनांक 14 मे 1974 सकाळीच नित्यनेम व अल्पोपहार करून यात्रेने द्वारकेच्या दिशेने प्रस्थान केले. यात्रा तेथून साधारण 130 किलोमीटरवर असणाऱ्या सांदीपनी ऋषींच्या आश्रमातील भगवान श्रीकृष्णांचा अत्यंत प्रिय सखा सुदामा याच्या नगरीस म्हणजे सुदाम नगरीस आली. ज्याच्या भक्तीवर प्रसन्न होऊन भगवंतांनी त्याला यक्षश्री म्हणजेच कुबेराची संपत्ती दिली, सोन्याची नगरी दिली, तो हा सुदामा आणि त्यांची ही नगरी सुदामपुरी. या सुदामपुरीचं आजचं नाव पोरबंदर. येथे सुदामाचे मंदिर असून त्यात सुदामा, त्यांची पत्नी सुशीला आणि भगवान श्रीकृष्णाचे मंदिर आहे. त्यांचे सर्वांनी दर्शन घेऊन तेथे असणारे प्रसिद्ध गीता मंदिर पाहिले. तेथे प्रेक्षणीय पोरबंदरची चौपाटी पाहून महात्मा गांधींची जन्मभूमी पाहिली आणि यात्रा तेथून द्वारकेच्या दिशेने मार्गस्थ झाली. द्वारकाधीशाच्या दर्शनाची सर्वांनाच अत्यंत उत्कंठा लागली होती. यात्रा द्वारकाधामाला पोहोचताच सर्वांनी भगवान श्रीकृष्णाचा उच्च स्वरात जय जयकार केला. 4 धामांपैकी हे एक धाम आणि सप्तपुऱ्यातील 7व्या क्रमांकावर असणारी ही मोक्षदायक पुरी. आधी मंदिर कळसाचे दर्शन घेऊन तेथून सर्वांनी दुतर्फा रांगेत मंदिरापर्यंत दिंडी काढली. दिंडीच्या मधोमध श्री महाराजांची गाडी मंदगतीने चालली होती. भक्तमंडळी सारखा भगवान गोपालकृष्णाचा जय जयकार करीत होती. रस्त्याने सारख्या पावल्या फुगड्या खेळत, ध्वज पताका निशाण उंचावत, टाळ मृदुंग वीणा चिपळ्याच्या गजरात व मधूनच शंखघोष करीत ही दिंडी मिरवणूक अत्यंत आनंदात जात होती. मध्येच कोणी गोपालकृष्ण भगवान की जय, द्वारकाधीश भगवान की जय असा उच्च स्वरात गजर करीत होते, तर कधी सियावर रामचंद्र की जय, पवनसुत हनुमान की जय, महारुद्र हनुमान की जय, समर्थ रामदास स्वामी महाराज की जय, सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य रामानंद प्रल्हाद महाराज की जय, जय जय रघुवीर समर्थ असा गजर करीत होते. रस्त्याने जाताना बहुतेक सर्वच पतिपत्नी गोविंद राधे गोविंद म्हणून फुगड्या खेळत होते व फुगडी झाली म्हणजे श्री महाराजांना नमस्कार करून जात होते. एकमेकांना गुलाल लावीत व गुलालाची उधळण करीत नामाच्या घोषात देहभान हरपून सर्वच भक्त आनंदात धुंद होऊन नाचत होते. ही दिंडी पाहून केवढी मोठी दिंडी ही, नक्कीच कोणी महान संत द्वारकाधीशाच्या दर्शनाला आले आहेत. काय बरं नाव असावं त्यांचं, कुठून बरं आले असावेत हे, याची स्थानिक लोक व इतर ठिकाणाहून दर्शनासाठी आलेले लोक उत्सुकतेपोटी मिरवणुकीतील भक्तांजवळ आस्थेने चौकशी करीत होते. यातील कित्येकांनी महाराजांना पुष्पहार व तुळशीहार घालून महाराजांचे दर्शन घेतले, तर अनेकांनी श्री महाराजांच्या गाडीवर व दिंडीवर पुष्पांचा वर्षाव केला. द्वारकाधीशाचे मंदिर जसे जवळ आले तसे श्री महाराज, जिजीमाय व यज्ञेश्वर काका गाडीतून खाली उतरले व तेही दिंडीबरोबर सर्वांच्या मधोमध पायी चालू लागले. तेवढ्यात द्वारकेतील एका भक्ताने गर्दीतून वाट काढीत श्री महाराजांजवळ येऊन त्यांना जय गोपाल कृष्ण म्हणून नमस्कार केला व भरलेल्या दुधाचा चंबू महाराजांच्या ओठाला लावला. महाराजांनी त्यातले 2 घोट दूध पिले. जवळील मंडळींनी महाराजांचा तो शेष प्रसाद घेतला. एक भक्त तर श्री महाराजांजवळ आला व जय रणछोडदास म्हणून त्याने श्री महाराजांना साष्टांग दंडवत प्रणाम केला. श्री महाराजांनी त्याला खांदे धरून उठवताच त्याने श्री महाराजांना चक्क आलिंगनच दिले व दीनदास पर कृपादृष्टी रखो म्हणून प्रार्थना केली. त्यावर श्री महाराजांचा कृपाकटाक्ष पडताच हात जोडून तो निघून गेला. राधाकृष्णाच्या जय जयकारात पावल्या फुगड्या खेळत दिंडी हळूहळू द्वारकाधीशाच्या मंदिराकडे सरकत होती. मंदिर महाद्वाराच्या थोडे अलीकडे भक्तगण गोविंद राधे गोविंद म्हणून फुगडी खेळू लागले. त्यावेळी भक्तगणांच्या प्रेमाखातर श्री महाराजही जिजीमायसोबत फुगडी खेळले. टाळ मृदंगाच्या घोषात भक्तगण महाराजांच्या सभोवताली गोविंद राधे गोविंद म्हणून फेर धरून पावल्या खेळत होते. द्वारकाधीशाचे मंदिर आले तसे गोपाल कृष्ण भगवान की जय, द्वारकाधीश भगवान की जय
असा उच्च स्वराने जय जयकार करीत दिंडीने द्वारकाधीशांच्या मंदिरात प्रवेश केला. सर्वांनीच चतुर्भुज असणाऱ्या द्वारकाधीशाच्या श्यामल मूर्तीचे दर्शन घेतले. शंख, चक्र, गदा, पद्म धारण करणाऱ्या भगवंताला पाहून सर्वांनाच वैकुंठात आल्याचा भास होत होता. भगवंताचं हे विलोभनीय रूप पाहून सर्वांचे नेत्र सुखावले. भगवंताच्या दर्शनाने झालेला आनंद प्रत्येकाच्या मुखावर ओसंडून वाहत होता. नंतर सर्वांनी गौतमीचं स्नान करून आद्य शंकराचार्यांनी स्थापन केलेल्या शारदा पीठाचे दर्शन घेतले. नंतर रुक्मिणी मंदिरात येऊन रुक्मिणी मातेचे दर्शन घेतले. तिथेच असणाऱ्या सत्यभामा व देवकी मातेचे मंदिर पाहून त्यांचेही दर्शन घेतले. तिथे एका धर्मशाळेत यात्रेचा मुक्काम झाला. असो, साधक हो, भक्तांनी परमपूज्य श्री प्रल्हाद महाराजांसमवेत केलेली श्री बद्रीनारायण यात्रा आपण पुढील भागात ऐकणार आहोत. श्रीराम समर्थ. आपल्यातील कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते 9422843253 अथवा सुनील दादांच्या 9892608401 या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती. श्रीराम समर्थ.